नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित पाठक आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुमित पाठक 713 आहे आणि आजचा आपला सेकंड ब्लॉग आहे। काल मी फर्स्ट ब्लॉग शूट केला होता आणि अपलोडसुद्धा केला होता। तर त्याच्यावरती माझ्या एरियातले काही रिॲक्शन किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमधले असे रिॲक्शन आले की तुम्हाला सांगायला गेलं तर सगळ्यात पहिले तर ते माझ्यावरती हसले की तू काय व्हिडिओ बनवतो आहे आणि कसले व्हिडिओ बनवतो आहे। तर मला त्यांना असं सांगायचं आहे की जर माझ्या व्हिडिओ बनवल्यामुळे जर त्यांना हसू येत असेल तर मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्यांना मी जास्तीत जास्त हसू शकेल। कारण त्यांच्या कमेंटला मी निगेटिव्ह घेत नाही आहे। जर मी त्यांची कमेंट जर निगेटिव्ह घेतली तर मी पुढचा व्हिडिओ बनवू शकणार नाही। त्याच्यामुळं त्यांच्याकडं मी पॉझिटिव्हलीच बघणार आणि पॉझिटिव्हलीच मी माझे व्हिडिओ बनवत राहणार। आता साधारण 10 वर्षापासून मी यूट्यूब मोबाईलवरती बघत आलेलो आहे, पण तेव्हापासून इच्छा होती की आपण यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायला पाहिजे। पण एक स्टेज डेअरिंग नावाचा पार्ट असतो की हिम्मत ज्याला म्हणू शकतो आपण, तर ती हिम्मत मी कधी करू शकलो नाही। आता बड्या मुश्किलीनं मी हिम्मत केली की नाही बाबा, आपलंसुद्धा एक चॅनल असलं पाहिजे आणि आपणसुद्धा व्हिडिओ बनवले पाहिजे। जर आता माझे ऑलरेडी 10 वर्ष त्याच्यामध्ये गेली की दुसऱ्यांचा आपण विचार करतो आहे की नाही, हा काय म्हणाल तो काय म्हणाल, तर आपले 100% आपले वर्ष वाया जाणार आहे। तर मला एक जणाने एकच सांगितली गोष्ट की ज्यावेळेस तू तुझा मोबाईल ऑन करशील त्यावेळेस तू लेन्समध्ये तुझं लक्ष पाहिजे, अदरवाईज दुसरीकडं कुठं तुझं लक्ष गेलं नाही पाहिजे, जेणेकरून तुझं माइंड डायवर्ट होणार नाही। आणि आता जरी मी सध्या पब्लिक प्लेसमध्ये नाही आलेलो आहे, एकट्यामध्ये येऊन व्हिडिओ बनवतो आहे, पण आता काही दिवसामध्ये जशी प्रॅक्टिस होईल तसं मी पब्लिक प्लेसमध्ये पण मला जावं लागणारच आहे, व्हिडिओ बनवावं लागणारच आहे। आणि कुठून ना कुठून सुरुवात करायला पाहिजे, कधी ना कधी कुठून ना कुठून सुरुवात करायला पाहिजे। तर त्याच्यासाठी मी आता छोटीशी सुरुवात केलेली आहे। मुळात मी इलेक्ट्रिशियन आहे आणि माझी एक छोटी शॉप आहे संभाजीनगरमध्ये आणि त्याला धरून मी थोडं यूट्यूबमध्ये पडतो आहे। तर तुमच्या सपोर्टची मला फार जास्त गरज आहे। तुम्ही जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मला शेअर करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे। आणि करतो आहे छोट्यातनं प्रयत्न करतो आहे मी। आता ऑलरेडी मला एक तर याचं नॉलेज जास्त नाही आहे की व्हिडिओ कसा बनवायला पाहिजे, कसा एडिटिंग करायला पाहिजे। आता ज्या मुळात सगळ्या गोष्टी आहेत त्या मी स्वतःच करतो आहे। एडिटिंगसुद्धा मी स्वतः करतो आहे, व्हिडिओसुद्धा मी स्वतःच करतो आहे। आता जसं व्हिडिओ बनवल, जसं एडिटिंग करल त्याच्यानुसार माझी थोडी प्रॅक्टिस होईल। तर तोपर्यंत तरी तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट करावा असं मला वाटतं। आणि मी आता बऱ्याच लोकांनी मला थोडंसं हे केलं होतं, म्हणजे बोलल्यामुळे मी थोडं हे झालो होतो, म्हणजे की बोर ज्याला म्हणू शकतो आपण की। पण मग एका मनाने परत विचार केला की का आपण कोणासाठी बोर व्हायचं। आपल्याला असं वाटतं आहे ना की आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर त्याच्यामुळं आता मी एक छोटीशी सुरुवात केलेली आहे। तर आशा करतो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला राहील आणि जास्तीत जास्त तुम्ही मला पुढं नेणार। आणि कुठून ना कुठून सुरुवात करायचीच होती। आता हा सेकंड ब्लॉग आहे। आता तुम्हाला जसा वेळ भेटेल मला, कारण माझं आता शॉप पण आहे आणि मी स्वतःसुद्धा इलेक्ट्रिशियन काम करतो बाहेर, तर जसं वेळ भेटेल तसं मी ब्लॉग काढत जाईल। सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि संभाजीनगरमध्ये कॅम्ब्रिज स्कूलजवळ एक साई मंदिर आहे छोटंसं, तर तुम्हाला दर्शनाला तिथं आज मी घेऊन जाणार आहे। तरी सगळेजण व्लॉगमध्ये राहा, ठीक आहे। चला मग मित्रांनो, आपण आता निघूया साई मंदिरासाठी।
हे बघा मित्रांनो, माझ्या राईट साईडला हे संभाजीनगरचं विमानतळ आहे आणि आपण चाललो आहे कॅम्ब्रिज साई मंदिरला, छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट. चला मित्रांनो, भेटू आपण साई मंदिरामध्ये. मित्रांनो, आपण आलो आहे आता साई मंदिराजवळ. पोहोचलो मित्रांनो आपण साई मंदिरामध्ये. संभाजीनगरचं कॅम्ब्रिज स्कूल जवळचं मंदिर आहे हे. मंदिर आहे. जय साईराम. असं आहे मित्रांनो, आपण साईचं दर्शन घेतलेलं आहे आता आणि साईचं दर्शन घेऊन आपण ब्लॉग बनवत राहणार आहे, जेणेकरून बाकी लोक काही जरी बोलले तरीसुद्धा आपण त्यांच्याकडं लक्ष नाही द्यायचं आहे. आपण आपले ब्लॉग बनवत राहायचे आणि आयुष्यात पुढं चालत राहायचं आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही लोकच सपोर्ट करू शकतात जास्तीत जास्त. माझ्या चॅनलसाठी शेअर करा, तुम्ही कमेंट करा आणि लवकरात लवकर मी थर्ड व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेलच. आणि चला मित्रांनो, आता शॉपवरती सुद्धा मला जावं लागेल आणि निघतो आता मी इकडनं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.